नमस्कार मंडळी. आज आपण संक्रांती विशेष, पारंपरिक त्याचबरोबर गावरान पद्धतीची भोगीची भाजी कशी करायची ते पाहतोय. खास सिक्रेट टिप्स सांगितलेले आहेत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी 4 लोकांसाठी ही भाजी करत आहे. त्यानुसार अगदी पाव-पाव कप सगळ्या भाज्या इथे मी घेतल्यात. यामध्ये फळभाज्या, पालेभाज्या, शेंगभाज्या आपण घेत असतो आणि ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील किंवा तुमच्या भागामध्ये ज्या भाज्या तुम्हाला मिळाल्या त्या तुम्ही इथे वापरू शकता. तर ही भोगीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी अगदी मूठभर शेंगदाणे छान खमंग भाजून घेतलेत, काढून घेऊयात. त्याचबरोबर 2 टेबलस्पून तीळ आणि 2 टेबलस्पून कराळ इथे मी वापरलंय मसाल्यासाठी. तुमच्याकडे कराळ नसेल तर त्याऐवजी सुकं खोबरं वापरू शकता. सगळं साहित्य चांगलं भाजून घेतलंय. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं. मस्त हे बारीक झालं की आता यामध्ये इतर साहित्य घालायचं. 1 इंच आल्याचे तुकडे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून याचं वाटण तयार करायचं. बघू शकता मस्त गावरान पद्धतीचं वाटण तयार झालं. आता भाजीला फोडणी करायला घेऊया. त्यासाठी 2 टेबलस्पून तेल गरम केलं. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप घालायची. सगळं साहित्य तेलामध्ये छान परतून घेतलं की यामध्ये घालायचा आहे 1 कांदा. थोड्या मोठ्या-मोठ्या आकारामध्ये कट केलेला आहे. एकदमच बारीक केलेला नाहीये आणि कांदा जो आहे हलकासा नरम होईपर्यंत आपल्याला इथे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 2 तेजपत्ते घातलेले आहेत, जेणेकरून आपल्या भाजीमध्ये छान त्याचा सुगंध यावा. कांदा हलकासा नरम झाला, सोनेरी रंगावर आला की लगेचच यामध्ये मसाले घालायचे. त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला वापरायचा आहे आणि त्याचबरोबर इथे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत 10 ते 12 आणि आता हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाला परतून झाला की यामध्ये 1 छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घातलेला आहे. टोमॅटो देखील छान तेलामध्ये नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. पाव चमचा हिंग घालायचा आहे. भाजीची चव वाढण्यासाठी त्याचबरोबर भाजी पचायला हलकी होण्यासाठी हिंग नेहमी वापरायचा. त्याचबरोबर बडीशेप देखील वापरायची. त्यामुळे भाजी पचायला हलकी होते. सगळं साहित्य छान परतून घेतलं की यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा. 2 मिनिटानंतर बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता यामध्ये भाज्या घालायच्यात. तर सुरुवातीला ज्या भाज्या शिजायला जास्त वेळ घेतात त्या घालायच्यात. म्हणजेच वाटाणा, पावटा, त्याचबरोबर हरभरा आणि गाजर घालून 2 मिनिटं परतून घेतलंय आणि त्यानंतर आता यामध्ये घालूया शेवग्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, वांगी आणि पालक घेतलेली आहे. इथे तुमच्याकडे मेथी, चाकवत ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या तुम्ही वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचंय. व्यवस्थित सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि सुरुवातीला ह्या भाज्या ज्या आहेत मसाल्याबरोबरच आपल्याला शिजू द्यायच्यात. म्हणजे मसाल्याचा अर्क छान प्रत्येक आपल्या भाजीमध्ये उतरतो. पण मसाला खाली लागला नाही पाहिजे त्याकरता अगदी 2 टेबलस्पून पाणी घालायचंय आणि पाणी गरम वापरायचंय या भाजीसाठी. गरम पाणी वापरल्याने भाज्या देखील लवकर शिजतात आणि भाजीला छान तर्री येते. तर 5 मिनिटं मंद आचेवर मसाल्यात ह्या भाज्या शिजवून घ्यायच्यात. बघू शकता अगदी अर्धवट शिजल्या जातात. त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचंय. तर जेवढ्या प्रमाणात तुम्हाला रस्सा करायचा आहे त्यानुसार पाणी घाला. तर मी इथे 1 ते सव्वा ग्लास पाणी घातलेलं आहे. त्याचबरोबर 1 टेबलस्पून गूळ यामध्ये घालायचा आहे. तुमच्याकडे ऊस असेल तर ऊस घालू शकता आणि या स्टेजला तुम्ही यामध्ये बोरं देखील घालू शकता आणि मंद आचेवर 10 मिनिटं भाजी शिजवून घेतलेली आहे. गॅसची जी छोटी शेगडी असते ना, त्या शेगडीवर मंद आचेवर 10 मिनिटं भाजी शिजवली. अप्रतिम चवीची आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे. मस्त तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत खमंग लागते, एक नंबर लागते. तर सगळ्या भाज्या आपल्या मस्त शिजलेल्या आहेत. अजिबात कुठलीच भाजी आपली गाळ झालेली नाहीये आणि रस्सा देखील मस्त घट्ट झालेला आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ही भाजी करून पहा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.